हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. दिस नाव प्राचीज ब्लॉग्स. सो तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून तर तुम्हाला समजलं असेल की हा ब्लॉग आपला झू इस्कॉनचा होणार आहे. आय नो की खारघरलासुद्धा इस्कॉन आहे आणि माझ्या कॉलेजपासून खूपच जवळ येते खारघरचं इस्कॉन. बट आत्ता आज मला सुट्टी आहे, सॅटरडे, सो तिकडे जाणं पॉसिबल नाही आहे आणि झूला चाललो आहे कारण की दिदीला पण जायचं आहे आणि तिचं थोडंसं कामसुद्धा आहे. सो ते करू आणि त्याच्यानंतर झूच्या इस्कॉनलासुद्धा जाऊ. आज सॅटरडे आणि मला सुट्टीसुद्धा आहे, सो तिला पण सुट्टी आहे. त्यामुळे आम्ही चाललो आहे झूच्या इस्कॉनला आणि आत्ता वाजल्यात 2:45. मी निघणार होते 1:30ला घरातून, बट काही कारणास्तव मला वेळ झाला. सो दीदी थांबल्या तर स्टेशनला. सो चला आपण पटकन स्टेशनलाच भेटू. तिकीट वगैरे मगाशी काढली आणि ह्यासाठी मला थांबावं लागलं होतं. आणि ही बघा, ही आहे माझी दिदी. सो ही मागच्या ब्लॉगमध्ये पण होती आणि आत्ता आम्ही उतरलो आहे कुर्ला स्टेशनला. तुम्हाला आय थिंक मागे दिसत असेल. सो तिथून चाललो आहे आम्ही दादरला आणि मग आम्ही तिथं थोडंसं काम पण करू हिचं आणि त्याच्यानंतर आम्ही इस्कॉनला जाऊ, म्हणजे की झूला आहे. सो डायरेक्टली मी मला भेटले झूला गेल्यावरती. फायनली आम्ही झू चौपाटीला पोचलो आहे आणि इथून आय थिंक 15-20 मिनटाच्या अंतरावरती झूचं इस्कॉन आहे. सो आम्ही तिकडेच चाललो आहे. आणि हे बघा माझी बहीण दीदी. सो चला यार, इतकं ऊन लागतं ना, काय बोलू. अक्षय कुमार जिथे जेवायला येतात ना हॉटेलमध्ये, ते हॉटेल आम्ही बघितलं. यार काय हॉटेल आहे खरंच, बाहेरून इतकं छान हॉटेल आहे. आतून काय असेल, काय त्यासाठी अभ्यास करा आणि काय इथे जेवायला या. काहीच लिटरल ते बोलले होते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे, बट अजून तरी नाही आलेलं आहे. आणि चालून चालून आमची पूर्ण हवा टाईट झाली आहे बाबा. आणि हे बघा फुल बहिणींचं प्रेम, आमचं प्रेम झाडांची सध्या वाढ असं काय नाही. माझं प्रेम आहे म्हणून मी तिच्यासाठी आहे, असं काय. सो अजून किती मिनटात काय माहिती, अजून 9-10 मिनटं असतील काहीतरी त्याच्यामध्ये इस्कॉनला पोचायला. सो मी डायरेक्ट तुम्हाला भेटते इस्कॉनला गेल्यावर. इस्कॉनला आलो आणि तुम्ही बघू शकता की इथे पाठीमागे आपला चप्पल, शूज, सँडल जे पण काय असेल ते ठेवायला वगैरे जागा आहे. सो आता आम्ही चाललो आहे पाय वगैरे धुवायला. मी तर सॉक्स घातले, मी धुई आणि त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये. आता बाहेरूनच इस्कॉन इतकं छान दिसतंय की आतमधून पण खूप छान असेल, मी दाखवते तुम्हाला. सो चला. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा
मंदिरात वगैरे जाऊन आलो इस्कॉनमध्ये आतमध्ये. आणि खरंच म्हणजे मी तुम्हाला मगाशी बोलले की जसं बाहेरून ते इतकं सुंदर आहे त्याच्या खूप म्हणजे खूप पटीने आतमध्ये सुंदर आहे. तर मी बोलले की तुम्ही नक्की इथे या. आणि हे बघा आम्ही मगाशी चालून चालून आमची पूर्ण हवा टाईट झाली होती. आणि त्याचे फोटो वगैरे काढू आणि त्याच्यानंतर काहीतरी खाऊ पिऊ आणि डायरेक्ट घर गाठू. कारण की आता दीदीला जाऊन करायचं जेवण आणि मला पण माझा अभ्यास आहे. सो आम्ही डायरेक्ट तुम्हाला बाहेर गेलो. आता मी घरी वगैरे आली आणि आम्हाला वेळ झाला होता त्यामुळे आम्हाला जुहू चौपाटीला जायला नाही भेटलं. सो जुहू चौपाटीपासून ते 15-20 मिनटं असं म्हणतात काय माहिती. पण तिथं तुम्ही गेलात तर रिक्षाने जा. कारण की तिथून जुहूपासून इस्कॉनपर्यंत चालत जाण्यात खूप वेळ लागतो आणि त्याच्यामध्येच तुम्ही पूर्ण दमून जाता. आणि मग बघायला वगैरे मग पूर्ण हेच राहत नाही, एनर्जीच राहत नाही. सो तुम्ही गेलात तर तिथून रिक्षा वगैरे असतात. सो तुम्ही रिक्षा वगैरे जा. 30-30 40-40 रुपये रिक्षा असतात. सो आम्ही ती चूक केली ती तुम्ही करू नका. आणि इस्कॉनच्या आतमध्ये गेल्यावरती ते देखावे वगैरे होते ना ते इतकं छान वाटतं बघायला की बासच. आणि इस्कॉन जसं बाहेरून छान आहे तसं आतमधून पण खूप छान आहे. आणि तिथे खूप साऱ्या सोयीसुविधा आहेत. सो तुम्ही जर का त्या साईडला गेला तर तुम्ही इस्कॉनला जायला विसरू नका. आणि खारघरला सुद्धा इस्कॉन झालं आहे. सो तिथेसुद्धा आमचा जायचा प्लॅन आहे. सो तिथलासुद्धा ब्लॉग येईलच लवकर. आणि तुम्हाला हा जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.